सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। मनमाड नगरपालिकेने राबवलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत विस्थापित झालेल्या गरजू गाळेधारकांना आता दिलासा मिळणार असून त्यांना सवलतीच्या दरात गाळे उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिली। आमदार कांदे यांनी अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनाबाबत नगराध्यक्ष, नगरसेवक तसंच पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। नांदगाव आणि मनमाड इथे त्यांनी केंद्र दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय नाही। तसं म्हणजे आज किंवा उद्या ते केंद्र देणार आहेत। माझं ते एक नाफेडच्या अधिकाऱ्याची चर्चा झाली। ज्या मोठ्या मोठ्या मार्केट कमिटी होत्या त्यांना त्यांनी प्रथम प्राधान्य दिलं। उदाहरणार्थ पिंपळगाव असेल, उदाहरणार्थ लासलगाव असेल, उदाहरणार्थ नाशिक असेल, यांना दिलं। आणि द्वितीय प्राधान्य म्हणजे तालुक्याला देणारी मग गुटी असेल, सटाणा असेल, कळवण असेल, यासारख्या मनमाड असेल, नांदगाव असेल, त्यांना देणारे 2 दिवसामध्ये नाफेडला आपल्याला केंद्र मिळेल। कुठल्याही आपल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही। सेवकांची आणि नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली। आम्ही 8 दिवसामध्ये परत नॅशनल हायवे, पोलीस प्रशासन, PWD, नगरपालिका आणि सर्व नगरसेवक परत एक बैठक घेतो। या अतिक्रमणामध्ये आम्हाला ज्या राज्याच्या आणि केंद्राच्या ज्या गाईडलाईन होत्या त्या गाईडलाईन नुसार आम्ही सगळे अतिक्रमण नगरपालिकेने काढले। अनावधानाने कोणावर अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याचे निर्मूलन लगेच करण्यात येईल। आणि ज्यांनी अतिक्रमण काढून परत जर अतिक्रमण केलं असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून परत त्याचंही अतिक्रमण काढलं नाही। अजून काय असेल आता पुनर्वसनासाठी आम्ही सर्व नगरसेवकांची आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली। IODP मध्ये 68 गाळे आहेत, अजून सगळे मिळून 1,400 गाळे ह्या नगरपालिकेकडे आहे। तर याच्यामध्ये दुर्दैवाने ह्या गाळ्यांच्या किमती 5 ते 6 लाख रुपये आणि त्या टपरीधारकांना परवडणाऱ्या नाहीये। एक त्रिसूची कमिटी होती, त्या कमिटीमध्ये आमदार असतो, कलेक्टर असतो आणि प्रांत असतो। त्या कमिटीला ती कमिटी बसून आम्ही त्या कमिटीमधून त्याला ते अधिकार असतात गाळ्याच्या किमती कमी करायच्या। ज्यांना खरंच ज्यांची दैनंदिन जीवन त्या गाळ्यांवर अवलंबून होतं त्यांना आम्ही लाख ते 1.25 लाख रुपये त्या गाळ्याची किंमत करून त्यांना तो गाळा देणार। पालिकेकडे सध्या IUDP भागात 68 व इतर ठिकाणचे मिळून 125 पेक्षा जास्त गाळे उपलब्ध आहे। मात्र त्याची अनामत रक्कम 5 लाख रुपयापेक्षा जास्त असून सर्वसामान्य टपरीधारकांना परवडणारी नाहीये। जिल्हाधिकारी, प्रांत, आमदार अशी त्रिसूत्री कमिटीची बैठक घेऊन टपरीधारकांना परवडतील अशा 1 ते 1.25 लाख रुपये अनामत रकमेत हे गाळे उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाहीही आमदार कांदे यांनी दिली आहे। तसंच अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणावरही अन्याय होणार नाही असंही आमदार कांदे यांनी स्पष्ट केलंय। यावेळी युवासेना जिल्हा अधिकारी फरहान खान, नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष मुकुंद एळिंजे, शिवसेना तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, गटनेते महेंद्र शिरसाट यांच्यासह नगरसेवक तसंच पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 मनमाड।